संरक्षण मंत्रालयाचं बजेट 50,000 कोटींनी वाढवलं जाण्याची शक्यता. आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांद्वारे त्याची पूर्तता होऊ शकते. यंदा संरक्षण खात्यासाठी 6,81,000 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती. भारत लवकरच हाफिज सईद, मसूद अझर, दाऊद सारख्या मोस्ट वॉन्टेडची यादी पाकला सोपवणार. दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारावेत असं वाटत असेल तर विश्वसनीयता सिद्ध करायची, मग दहशतवादी द्या, भारताचं पाकला आव्हान. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन्स हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्ताननं हवाई हद्दींचा केला होता भंग. पाकिस्ताननं पश्चिमेकडच्या सीमेवर 1,000हून अधिक तोफा केल्या होत्या तैनात. 750 छोट्या आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र ठेवली होती सज्ज. हे पाहून भारताकडून रातोरात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करून पाकला प्रत्युत्तर. खासदार शशी थरूर यांच्या नावावर काँग्रेसकडून फुली परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातून वगळलं. सरकारनं जाहीर केलेल्या यादीमध्ये थरूर यांचं नाव काँग्रेसच्या यादीत मात्र थरूर यांच्या ऐवजी इतर चौघांची नावं. शशी थरूर यांच्याकडून मोदींची अनेकदा स्तुती. ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दल केलं होतं कौतुक. त्यामुळे थरूर यांचं नाव शिष्टमंडळाच्या यादीतून वगळल्याच्या चर्चा. पक्षांनी शिष्टमंडळातले खासदार निवडू नये, सरकारची सूचना. सरकारमधल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती. देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे तर सरकारच खासदार ठरवेल. काँग्रेसनं ठरवलेली नावं नाकारली जाण्याची शक्यता. अटारी वाघा बॉर्डर सध्या बंद आहे, पण भारतानं अफगाणिस्तानच्या मालासाठी काल ही बॉर्डर खुली केली. सुकामेवा घेऊन आलेले 160 ट्रक विशेष बाब म्हणून भारतात येऊ दिले. पाकिस्तानातून येणारे खजूर आणि सुकामेवा UAE मार्गे भारतात येत असल्याचा संशय. केंद्र सरकारकडून पाकिस्तानमधून तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सर्व वस्तुमालावर बंदी घालण्यास सुरुवात. पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात. मोठ्या संख्येनं पर्यटक गुलमर्गमध्ये. एका दिवसात सुमारे 500 पर्यटकांचा गुलमर्ग गोंडोलातून प्रवास. दहशतवादी संबंधांवर जम्मू काश्मीरमध्ये पोलीस, CRPF आणि SIAची संयुक्त छापेमारी. गंदरबल आणि गुजराबलमध्ये छापेमारी. दहशतवाद्यांचा स्लीपर सेल मॉडेल उघडकीस. शांतता प्रस्तावावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचा पाकच्या सुरात सूर. मात्र शांततेने चर्चा करण्याची वेळ आता गेली आहे. भाजपचा मुफ्तींवर हल्लाबोल. कोल्हापूरमध्ये भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ दसरा चौकातून भव्य तिरंगा रॅली. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक रॅलीमध्ये सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.